ज्युनियर हार्दिक पांड्या पण ट्रोल होत होता आयुष्यामध्ये. खरं तर खूप लिटरली मला असं वाटलेलं यार की मी इंस्टाग्राम बंद करून घेतला. ज्या लोकांनी मला कमी एवढं वाईट केला की यार वो भी छपरी तू भी छपरी. 24 मध्ये वर्ल्ड कप आणि ते आले पाठीमागून असं खांद्यावरती हात ठेवला माझ्या की कैसा है मी वरती बघतोय ते अरे मेरे को लगा सच में हार्दिक पांड्या बैठा है यहाँ पे तू तो बहुत मॅच कर रहा है यार. मग ती एक मुवमेंट होती की जडेजा बोलतोय की यार तू हार्दिक सारखा दिसतोय. स्टार्टिंगला त्यांनी विचारलं की तू कहाँ से करके तर मी त्या बोललो की हा मी महाराष्ट्र आहे मराठी आहे माझं नाव पांडुरंग चौगले म्हणून. आता त्याला बी नाव पांडुरंग आहे मग त्यांचा पांड्या आणि माझं पांडुरंग आहे तर ते एक थोडं एक असे मला पण असं कधी कधी एक नोकजोक असते मराठीमध्ये. हॅलो हाय, कसं काय? मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी तुम्हाला आमच्या न्यूजरूममध्ये एका अशा व्यक्तिमत्वाला भेटवलेलं ज्याला तुम्ही ओळखलं सुद्धा. तो आहे म्हणजे हुबेहूब हार्दिक पांड्या, पण तो मराठमोळा हार्दिक पांड्या आहे आणि वन अँड ओनली पांडुरंग पॅडी उर्फ ज्युनियर हार्दिक पांड्या. वेलकम टू टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तर मला आनंद होतो या गोष्टींचा की भले भले नाही करू शकले पण मॅक्स महाराष्ट्र हार्दिक पांड्याला मराठीमध्ये बोलण्यास आम्ही तुला ॲक्च्युली आम्हाला पण संधी मिळाली आणि तुलाही संधी मिळाली. काय वाटतं, जर हार्दिक पांड्या खरंच महाराष्ट्रातून असता तर अभिमान वाटला असता? खरंच खूप अभिमान वाटला असता बिकॉज त्यांनी ज्या अर्थाने गुजरातचं नाव एवढं मोठं केलंय त्यांच्या एरियाचं नाव मोठं केलंय तर ऑब्व्हियसली महाराष्ट्राचं नाव तेवढं मोठं झालं असतं है ना. आता तो मुंबईसाठी खेळतो तर ऑब्व्हियसली महाराष्ट्रातली सगळी जनता त्याच्या मागे आहे. पण कोण आहे ज्युनियर हार्दिक पांड्या? ऑब्व्हियसली तू मुंबईत वाढला आहेस, आम्ही तुझ्याबद्दल थोडंफार ऐकलंसुद्धा आहे. मुंबई इंडियन्सला तू आता सपोर्ट पण करतो. पण ॲक्च्युअलमध्ये ज्युनियर हार्दिक पांड्या हा कोण आहे? पॅडी कोण आहे? पांडुरंग कोण आहे? कशी नावं पडली? पेट नेम कशी पडली सगळ्यांनी? तर माझं रिअल नाव जे आहे ते माझं रिअल नाव पांडुरंग सखाराम चौगुले. मी आहे मूळचा कोल्हापूरचा. मलकापूरमध्ये एक गाव आहे म्हाळसावडे करून, त्या म्हाळसावडे गावामधून मी आलेलो आहे आणि माझा जन्म कोल्हापूरमध्ये झालाय बट मी लहानापासून मुंबईमध्येच आहे. त्यामुळे एक तुम्ही कट्टर मुंबई फॅन बोलू शकता. तर तेव्हापासून लाईफ जर्नी स्टार्ट झालेली आणि करता 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 मग शाळेमधून नाव पॅडी मिळायला स्टार्ट झालेलं. माझ्या शाळेच्या टीचरने माझं नाव ठेवलं की अरे तू पॅडी नाव ठेव कारण का पांडुरंग नाव होतं म्हणून. मग पांडुरंगचं त्यावेळी पॅडी झाला. नंतर मग काम करता करता आता हार्दिक सरांसोबत काम करतोय तर तिथे ज्युनियर हार्दिक पांड्या झाले. आता मला वाटतं तू फेमस झालेलास. ह्याच्या आधीची स्टोरी वेगळीच असेल. स्कूल शिक्षण एज्युकेशन कितीपर्यंत शिकलास? आणि मी 15वी केली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं माझं. कॉमर्समधूनच केलं तर पण त्याच्यानंतर मी काही ठिकाणी जॉब वगैरे केले. नंतर मग स्पेशली माझं फिटनेसचं खूप मला वेळ होतं त्यामुळे मी फिटनेस कोच सर्टिफिकेशन केलं. मग कॉमर्स करता करता तुला कधी असं वाटलं की अकाउंट नको करायला, आता आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे म्हणून आपण हे कधी वाटलं की आपण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे? म्हणजे वेगळं असं बघायला गेलं तर ना माझं पहिल्यापासून असं होतं की मला काहीतरी असं काम करायचं त्याच्यामुळे माझी फिटनेस सुद्धा मेंटेन राहील. मला फ्रीली म्हणजे ट्रॅव्हल पण वगैरे करता सगळं करता येईल. त्यामुळे असं वाटतं की जर मी कुठेतरी एक 8 ते 9 तास जॉबसाठी बसलो ना तर मी लोकांचं बघायचो पण ना की 8 तास लोक जॉब करतायत त्यांची लाईफच जमत नाही त्या लोकांना हँडल करता ना, त्यांना एन्जॉय करता येतं काय करता येतं. खूप कमी लोक आहेत जे लोक टाइम काढून स्वतःला वेळ देऊ शकतात. त्यामुळे असं वाटलं की ना त्यांना जिम पण नसते त्या लोकांना जमत. मग मी विचार केला की मी का नाही मी फिटनेस कोचच बनून जात, कारण माझी स्वतःला बॉडी मेंटेन मला ठेवावीच लागेल तर मला कोच बनायचं आहे. तर मग ते पण होऊन जाईल, मला फिरता सुद्धा येईल आणि माझ्या टाइम सुद्धा असेल. आणि ऍट द एंड शेवटी मी फिटनेस कोच झाला. मी ऐकलं तू कबड्डी खूप चांगला खेळायचास. तू स्पोर्ट पर्सन आहे. मग अचानक क्रिकेट कसा, म्हणजे ऑब्व्हियसली हार्दिक पांड्याला फॉलो केलंस आणि नंतर लोकांकडनं वाहवाही मिळाली असेल. वाहवाही तर नंतर मिळते, पहिले काय मिळतं तर तिरस्कार. कोण आहे काय पण करतो. हे एखादी अशी गोष्ट जी तुला खटकली आणि तुला असं वाटलं नाही आता तर मी करून दाखवेन आणि त्या दिवशी तू ठरवलं नाही मी असा होऊन दाखवेन. हे कधी घडलं आयुष्यामध्ये? कारण टीममध्ये जागा नाही आहे पण रील्समध्ये जागा आहे, लोकांच्या मनात जागा आहे आणि ती मिळवलीस. मराठमोळा हार्दिक पांड्या म्हणून तुझी ओळख आहे महाराष्ट्रभर.
कसं वाटतं हे सगळं बघताना? आज सक्सेसफुल आहेस, पण जेव्हा ती वेळ होती त्यावेळेकडे कसं बघतोस? तसं बघायला गेलं तर मी खूप मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. आमचं असं नाही की खूप मोठा बॅकग्राऊंड वगैरे असं काही आहे. मी शाळेपासून स्पोर्ट्समध्ये होतो. शाळेमध्ये मी कबड्डी खेळायचो माझ्या टीमकडून आणि शाळेमधून खेळता-खेळता मग कॉलेजमध्ये आलो आणि त्यावेळी असं होतं की खूप वेळ होतं कबड्डीचा, की आपल्याला काहीतरी फिटनेसमध्ये करायचं आहे आणि फिटनेस राहिली त्याच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी. तर मग कबड्डी खेळलो, स्टेट सगळं खेळलो. पण नंतर मग असं व्हायला लागलं की मग ज्यावेळी आपण हळू जसं मोठे होतो, आपल्या जबाबदाऱ्या वाढत लागतात. आणि त्यावेळी असं वाटतं की आता हे सगळं आपलं जे आहे, आपली जी आवड आहे ती साईडला ठेवून आपलं स्वतः आता कामाकडे लक्ष द्यावं लागेल बिकॉज वी हॅव फॅमिली टू फीड. आणि त्यावेळी असं वाटतं की ठीक आहे, आता थोडंसं आपण त्याला स्टॉप देऊ आणि स्टार्ट करू. मग कबड्डी ते सुटून गेलं तसं पण. आणि नंतर जसं जसं शूटिंग लाईनमध्ये आलो, तर असं असतं ना की कबड्डीमध्ये आपल्या इंजुरीचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यावेळी माझ्या पूर्ण अंगावरती डाग वगैरे असायचे. मग त्यानंतर असं असतं की तुम्हाला जर अजून काम करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला स्वतःची केअर ठेवावी लागेल. मग त्यावेळी तिथं मग थोडंसं कबड्डी कट आउट करायला लागलं बिकॉज द इंजुरीज अँड मार्क्स अँड ऑल. मग ते पूर्णपणे बंद झालं आणि क्रिकेट तर होतच. हार्दिक पांड्या आहे तर मग क्रिकेटचा वेळ लागला त्याचबरोबर. मग हळूहळू ते करता करता क्रिकेट सुरू आलं. पण कबड्डी थोडंसं कट आउट झालं. पण मिस करत असशील तू कबड्डी? खूप जास्त. मला आताही वाटतं की मी जावं आणि खेळावं उड्या वगैरे मार, कारण मला त्यावेळी जम्प्स वगैरे खूप चांगले यायचे. पण तू स्टेट लेवलला खेळलास Yes, yes, कबड्डी? yes. खेळलास? होय. ओके, तर मग महाराष्ट्राला रिप्रेझेंट महाराष्ट्र केलंय. होय. पण मग त्यावेळेस तुला काय वाटतं क्रिकेटला एवढी प्रसिद्धी आणि या बाकी खेळांना का नाही मिळत? काय वाटतं? क्रिकेट हा खूप देशामध्ये खेळला जातो आणि आता आपलं जो ऑडियन्स आहे ती खूप भावूक आहे. ते एक तुम्ही इमोशनल गेम बोलू शकता त्याला. त्यानुसार लोक बघतात त्या ठिकाणी आणि त्याची प्रसिद्धी खूप खूप जास्त आहे. तर तुम्ही कोणत्याही क्रिकेटच्या गेम बघा त्याची जास्त हे होते, पॉप्युलरिटी होते. कारण ते जास्त प्रमोट केलं जातं. कबड्डी असा गेम आहे की तो एवढा प्रमोट नाही होत. पण आय नो की काही टायमानंतर तो कबड्डी सुद्धा एक मोठ्या लेवलला जाईल नक्कीच. पण कबड्डी आहेच की ते म्हणजे बाकी प्रो कबड्डी वगैरे ह्या गोष्टी तर त्या लीग होत आहेत. आता तू जसं म्हणालास की लागायचं वगैरे, पण तेव्हा तू त्याला मलम वगैरे लावून हे करतोस, पण आज अनेक टॅटू तुझ्या इथे बघतोय मी. तर हुबेहूब हार्दिक पांड्या व्हायचे स्वप्न मला नाही वाटत फार लोक बघत असतील. पण जेव्हा तुला हे कळलं की नाही आता आपल्याला तसं काहीतरी करायचं आहे जेणेकरून आपलं एकतर नोकरी तर करायची होती आधी, पण सडनली लाईफ चेंज, गोल चेंज, एव्हरीथिंग इज चेंज, लुक चेंज, अंगावरती आलेले टॅटू कसे काय आणि ते खरं आहेत की ते टेम्पररी? दे आर स्टिकर्स. आम्ही युजली स्टिकर यूज करतो कधी कधी आम्ही, बिकॉज मी 2-3 लोकांसोबत काम करतो. मी तिलक वर्मा यांच्यासोबत काम करतो, बुमरा सोबत काम करतो ऍज अ बॉय डबल. तर मग त्यावेळी असं असतं की प्रत्येक शूटला मध्ये टॅटूज हाईड करायला लागतील. त्यामुळे मी टॅटू कोणतेही बनवले नाही आहेत. बट ज्यावेळी शूट्स वगैरे असतात त्यावेळी पूर्ण बॉडीवरती तुम्ही फोटोज बघितले असेल माझ्या, तर पूर्ण बॉडीवरती टॅटूज आम्ही ते टेम्पररी बनवतो पर शूटच्या हिशोबाने. मग ते असतं. आणि राहिली गोष्ट की ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं यायचं किंवा मग कसं हार्दिक पांडुरंग किंवा पॅडीपासून कसा हार्दिक पांड्या बनला, तर याची खूप मोठी स्टोरी आहे जर सांगायला टाइम भेटला. मी होतो पहिला मी नॉर्मल शाळेमध्ये होतो. तिथून मग आम्ही करता 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 कबड्डीमध्ये आलो, सगळ्या केल्या गोष्टी केल्या. पण एक टाइम असा होता ज्यावेळी कोरोना वगैरे आलेला, त्यावेळी सगळे फिटनेस कोचेसचे धंदे बंद झालेले सगळ्या पण. प्रत्येक जणाचे कामं बंद पडली, सगळं झालं. पण त्यावेळी असं एक होतं की फिल्म इंडस्ट्री चालू होती. त्यावेळी शूट्स व्हायचे, ते प्रिकॉशन सगळं घेऊन करायचे, पण शूट चालायचे. मग त्यावेळी मी बोललो की अरे ठीक आहे, आता फिटनेसचं सगळं बंद आहे, जिम सगळं बंद आहेत, मग आपण याच्यामध्ये ट्राय करूया. आणि ते शूट्स करता 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 माझं जे पहिले मी शूट केलेलं, मी ऍज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून स्टार्ट केलेलं. आणि ज्युनियर आर्टिस्ट असं असतं ना की मी माझं पहिलं शूट केलेलं 200 रुपयाने. ते 200 रुपये असे होते की ते 200 रुपयासाठी पूर्ण 15 ते 20 तास तिकडे जावं लागायचं. आणि मला असं वाटलं की आता काहीच काम नाहीये त्या ठिकाणी, हे करू. आणि मेन कसं असं माहिती, माझा एक पहिला उद्देश होता की माझा गोल होता की मी असं काहीतरी काम करू जिथे मला फिरायला मिळेल किंवा मी नवीन लोकांचा भेटेन वगैरे असं म्हणून. आणि मग त्यावेळी विचारलं ठीक आहे, आता शूटिंग अशी आहे की मला बाहेर जायला मिळेल. ठीक आहे, मग बोलू चला स्टार्ट करूया. मग ते 200 पण स्टार्ट केलं. पहिला मला आठवते, मी एक वेब सिरीज होती कोणती तरी, तर कर्जतला एक एनडी स्टुडिओ म्हणून आहे, तिकडे जाऊन मी सैनिक बनलेलो उन्हामध्ये. आणि मेचा टाइम होता त्यावेळी काहीतरी, त्यावेळी मेचा टाइम होता आणि मला सैनिक बनवलेलं आणि राजाचा जो राजवाडा असतो त्याच्यावरती मला उभं केलेलं उन्हामध्ये, एवढं तपत्या उन्हामध्ये मी ते येऊन उभं होतो. पण एक गोष्ट होती की हे आपल्याला आता सहन करावं लागेल, बिकॉज आपल्याला कमवायचं आहे, आपल्या घरच्यांना सुद्धा आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे ते गोष्ट करावी लागेल. तर ते करता 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 मग लोक बोलायला की यार तुझा लुक थोडा चांगला आहे, तू थोडं अजून चांगला शूट करू शकतोस. मग ते शूटिंगच्या अपॉर्च्युनिटी जास्त भेटायला लागल्या. मग 200 पासून 250, 500, 800, 1000 पर्यंत आलो. आणि त्यावेळेस असं होतं की खूप लाईफ खूप बेकार होती, बिकॉज तुम्हाला असं असतं ना की आज मी सकाळी घरातून 6ला निघालोय, रात्री 2 वाजता घरी आलो आणि परत दुसऱ्या सकाळी परत 6 वाजता निघायचं. कारण पर डे शूट्स असतात, तुम्हाला लगातार काम करावं लागेल त्यासाठी. आणि आता मिळतं तर ठीक, जर नाही मिळत तर मग घरात बसून राहावं लागेल. मग त्यावेळी मी करायचं जाऊन शूट. त्यावेळी एक बॉडी डबल नावाची गोष्ट असायची. बॉडी डबल म्हणजे काय की एखादा एक आर्टिस्ट असतो,
जो एका सेलिब्रिटी सारखा दिसतो. मग त्यांचे जे पण बॉडी शॉट्स वगैरे असतात किंवा कारण कसं असतं माहितीये, काही ठिकाणी स्टंट्स वगैरे असतात, काही ठिकाणी बॉडी शॉट्स वगैरे असतात, ते ऍक्च्युअल सेलिब्रिटी करणं खूप कठीण असतं. तर त्यांना इंजुरी वगैरे झाली तर मग काय करायचं. मग त्यांच्यासाठी असतात स्टंट्स डबल, बॉडी डबल्स वगैरे असतात. मग बॉडी काय करतात की ते लोक यायचे ती मग कॅमेरा सेटअप करा असेल, मग इथे मला बसवणार, म्हणजे जर मी आर्टिस्ट असतो आर्टिस्ट बसल्यावर ते कसं दिसेल, त्यासाठी ते बसवतात त्यांना. मग कॅमेरा वगैरे सेटअप करणार, जसं आपलं कसं 1 तास लागतात, मग त्या लोकांना 5 ते 6 तास लागतात ओव्हरऑल सगळं करणार मग सेटअप. मग ऑब्व्हियसली तेवढा वेळ तो सेलिब्रिटी त्यांना बसणार, त्या ठिकाणी तर बॉर्डर. मग त्याचे शॉर्ट्स घेणं, स्टंट्स काही असतील, वरून दुसऱ्या माळून खाली जम्प मारायची आहे किंवा मग पुशअप्स वगैरे करायचे, काही जिम ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ज्या थोड्याशा एक रिस्की फॅक्टर मध्ये असतात. तर त्यावेळी आम्ही करतो. पण एक असायचं की त्यावेळी मला जर ₹200 भेटतायत पर डे, तर त्यावेळी मी असं, माझे मित्र होते जे लोक सलमान खानसाठी करायचे, शाहरुख खानसाठी बॉर्डेबल करायचे, जे त्यांच्याकडे दिसतात, आणि त्या लोकांना दिवसाचे 2,000, 3,000, 5,000 भेटायचे. मी बोललो यार, मी इथे ₹200 कमवतो आणि ते लोक एका दिवसाचे 2,000 कमवतात. म्हणजे ज्या ठिकाणी मी 10 दिवस काम करेन त्यावेळी मला 2,000 भेटतील, आणि लोक एका दिवसामध्ये काम करताना तेवढं भेटतंय. आणि जुन्या आर्टिस्ट लोकांना खरं सांगू तर मला खूप वाईट वाटत ती गोष्ट बोलायला, मी ती अनुभवलं पण आहे. काहीच इज्जत देत नाही. त्या लोकांना हडतूर करतात लिटरली, की यार तू कसं पण जा, कसं पण ये. आणि जेवण, मला लिटरली मी जेवायचो, जेवता जेवता उठवलं की अरे तुझं शॉर्ट लागलं, चल तू इथं पाठीमागे पाहायचं, असं घेऊन गेलं. की त्यामुळे माहिती की आम्हाला जेवण पण नाही भेटलं खूप वेळ तरी. मग 1 दीड वाजता पॅकअप झालं तर मग ट्रेन बंद झालं. मग चला प्लॅटफॉर्मवरती 4 वाजेपर्यंत झोपून जाऊ. मग आम्ही पण त्यावेळी ते पण एक गोष्ट आहे की आम्ही 5 जण असलो, मग ते एन्जॉयमेंट वगैरे झालं असतं की त्याला बसला टाइमपास करूया, बसवायची होती. पण ते आता जेव्हा विचार करतो की ते किती कठीण परिस्थिती होती. 4 वाजता ट्रेन सुटली, घरी जावा, थोडं काहीतरी खावा, परत 6 वाजता निघून. मग हे पण दिवस होते ते ऍज अ ज्युनियर आर्टिस्ट. नंतर मी फक्त देवाला बोललो की देवा, मला त्या ₹200 पासून मला त्या 2,000 पर्यंत जायचं, की मला ती एक गाठायची. बिकॉज त्या ठिकाणी मी भले मला किती पण मेहनत करायला लागेल, पण मला तो टप्पा गाठायचा, बिकॉज की ते लगेच पैसे भेटतात हातामध्ये, आणि तिथे रिस्पेक्ट खूप चांगली असते. तर मी देवाकडे रोज नेहमी झोपताना बोलायचो की देवा असं काहीतरी कोणाला एक निर्माण कर की जो माझ्यासारखं दिसत असेल, आणि त्याचं काम मला भेटतो, मला बॉर्ड डबलचा शूट व्हायला. आणि मी ना त्यावेळी मॅनिफेस्टोवर तो खूप विश्वास ठेवायचो, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकला असेल. त्यामुळे मी डेली रोज रात्री झोपताना, सकाळी उठल्यावरती सगळ्या गोष्टी केल्या की असा काहीतरी मला एक माणूस दे जो माझ्यासारखं दिसतो आणि मला त्याचा शूट्स भेटेल. आणि त्यांचं कसं असं माहिती आहे की दिवसाचे त्यांचं एक चालतं की एका महिन्याचं शूट लागलं त्या लोकांचं मूवीचं, तर 1 महिना पूर्ण चालतं शूट ते. मग मी कॅल्क्युलेशन करायचो की पर डे 2,000, मग 20 दिवसाचे एवढे, 30 दिवसाचे एवढे, आणि आपला खर्च काहीच नाहीये, जाण्यानं सगळं स्वतःचं. आणि मी एकदाही प्लेनमध्ये बसलो नव्हतो कधीच. तर माझं ते स्वप्न होतं की मला एकदा विमानामध्ये बसायचं, आणि विमानामध्ये आपलं तेवढं ऐपत नाही की आपण 8,000 10,000 टाकून विमानामधून जावं, ट्रॅव्हल करून वगैरे. मग इथून ते लोक प्रोडक्शन सगळं करतात. तर ते एक कधीतरी होईल, पण मला वाटतं ना कमीत कमी 3 ते 4 वर्ष मी केलं शूट, मला एकदाही ती अपॉर्च्युनिटी नाही आली. कारण युजली अशा लोकांना नाहीच घेऊन जात ट्रेन वगैरे ना, मला ट्रेननी पाठवणार किंवा मग कॅब्स वगैरे करतील. विमानाचं खूप कमी असायचं की याला ₹200 देतो आणि याला आपण 8,000चं तिकीट काढून थोडून विमानात पाठवणार. मग ते पण एक मनामध्ये होतं की ती अपॉर्च्युनिटी भेटू शकते मला. रोज रात्री झोपताना बोलायचं की मला भेटू दे, भेटू दे, भेटू दे, भेटू दे. एक दिवस आला, आणि विदिन अ 1 मंथ ती गोष्ट अपॉर्च्युनिटी मला आली. मला बुमराह सरांचा शूट आला, जसप्रीत बुमराह. आणि मला आय डोंट नो की ते कसं आलं शूट, मला देवाचीच ती कृपा आहे बोलता येईल की मी मागितलं देवाकडे आणि देव बोला की चल घेऊन टाक. ते शूट आलं, मी शूटला गेलो, मग मी लागले शूट, बुमराह शूट करायला लागलो. आणि त्यावेळी माझं एवढं लुक मॅच नाही करायचं, पण युजली काही काही वेळा ना आपली स्टँडिंग म्हणून ठेवतात ते लोक की सेम हाईटचा असला पाहिजे किंवा मग सेम लुक वाईज नॉर्मल जरी असलं तरी पण चालेल. पण ते करता करता हार्दिक सरांचे एक मॅनेजर होते, त्यांचं नाव मी नक्कीच घेईन, मेघ सर म्हणून आहेत ते. तर त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी माझा नंबर घेतला त्यावेळी की तू नंबर घेतोय, मी तुला काम असेल सांगेन. मी त्यावेळी कॅज्युअली घेतो खूप सारा की ठीक आहे असेल, काय माहिती कोण Right, असेल, right. आणि देऊन काय काम देणार, काय? 100-200 एक्स्ट्रा देईन. कारण ना नेहमी प्रोडक्शन मध्ये आणि आर्टिस्ट मध्ये एक मिडलमॅन असतो, जो असतो कोऑर्डिनेटर. मग त्यांच्याकडे तो पैसा जातो, जर वरून ₹200 येतात तर खालती ₹100 जातात, त्यानुसार असं ते. मग ठीक आहे येईल म्हणून. मग ते करता 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 ते पण असं की महिन्यातून 1 शूट आलं, महिन्यातून 2 शूट आले, असायचं असं नाही की पूर्ण महिना. बिकॉज क्रिकेटर लोकांचं असं नसतं की महिना शूट चालतात. ऍक्टर लोकांचं असं असतं की ते पूर्ण महिना शूट करते लोक, पण आमचं असतं की 1 महिन्यामध्ये 1 शूट भेटलं, 1 ब्रँड भेट सीझन वाईज. आणि ठीक आहे झालं. आणि एक दिवस मला फोन आला की आम्हाला बॉर्ड डबलसाठी तुमचा कॉन्टॅक्ट भेटलाय, हार्दिक पांड्याचा बॉर्ड डबल आहे. मी म्हणलो, हार्दिक पांड्या मी दिसतच नाही कुठे. मी एकदम खूप आता जे आता मध्ये मी खूप श्रिंक होतो त्यावेळी, की तुम्ही बोला की अरे याला काय, मी होतो फिटनेस कोच, पण मला ते अजूनही आठवतं की मी ज्यावेळी फिटनेस कोच होतो माझी बॉडी कशी होती, माझा ग्लो कसा होता, बॉडी स्ट्रक्चर पर्सनॅलिटी कशी होती. आणि दिवस रात्र 15-20 तास काम करून इकडे जेवण नाही भेटणार टायमावरती, झोप नाही भेटणार टायमावरती, पूर्ण सुकलेलो, एकदम काळा झालेलो. बिकॉज उन्हामध्ये काम करायला होते लोक, त्या ₹200 देणार, तू दिवसभर उन्हामध्ये राहायचं, पाणी नाही भेटणार. त्याची खूप तब्येत खराब झाली. पण त्यावेळी मला वाटलं की कशी अपॉर्च्युनिटी आली काय माहिती.
त्यावेळी की yes, देवावरती विश्वास ठेवला तर नक्कीच सगळं होऊ शकतं. भेटला का शूट हार्दिक पांड्याचा, मग एक शूट भेटला, 2 शूट भेटला, असं करता 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 आता जवळजवळ 7 वर्ष झालेत. क्या पण बात आहे. तेव्हाचं ट्रान्सफॉर्मेशन आता जेव्हा तुम्ही माझा डे 1चा फोटो बघाल आणि आताचा फोटो बघाल तर जमीन आसमानचा फरक आहे. क्या बात आहे. तुम्ही चेहऱ्यावरची स्माइल सांगते. तो मला सरळ ते मला फील होतं करतात. जे करतो आपण एक्झॅक्टली. ते झालेलं आहे. मी अजूनही करतो ते मॅनिफेस्टेशन की क्या बात आहे. मला असं आहे की मी गेलोय प्लेन, आणि त्यावेळी पण प्लेनचा पण मला ह्या शूटलाच भेटल्या वा वा. की आमचं बँगलोरमध्ये शूट आहे, हार्दिक पांड्याचं शूट आहे. तर मी म्हणलं मग कसं काय, ट्रेनची बुकिंग कशी काय सांगा म्हणून. नाही नाही नाही, तुम्हाला आम्ही फ्लाईट घेऊन जाणार. म्हणलं मी मनामध्ये असं बोललो की अरे हेच तर होतं की जे मला हवं होतं. क्या बात. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, आणि मी तुम्हाला फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स सांगेन. खूप फनी खूप मला- फनी मला एक सांग. जेव्हा तू हार्दिक पांड्या पहिल्यांदा भेटलास, सेटवरती भेटला असतील, सेटवर भेटला, सेटवर भेटला, त्याची रिॲक्शन काय होतं तुला बघताना? मी खरं सांगू, फर्स्ट डे रिएक्शन काहीच नव्हती. ते आले, अच्छा ओके, असं म्हणजे काय बघितलं पण आहे नक्की त्याने. मग तुला काय वाटलं त्याला बघून की ह्याला ॲटिट्यूड आहे? नाही, असं नाही वाटलं, बिकॉज की मी कोणच होतो ना तिकडे, मला ते का बघतील हे माझ्या मनामध्ये आहे. तर मी सेलिब्रिटी आहे, मला यांनी बघितलं, अरे एवढा इतना बडा हो की नाही. आपण आधीच एक लहान याच्यामध्ये झालं, मला त्यांना फक्त बघितलं तीच मोठी गोष्ट माझ्यासोबत होती की अरे माझ्यासमोर उभा आहे, मी एकदम शांतपणे उभा आहे समोर. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स मला सांगणार तुम्हाला मी, प्लेनचा एक्सपिरियन्स कसा असतो. फर्स्ट फ्लाईट होती, मला नव्हतं माहिती की 9च्या फ्लाईटला एवढं पोहोचतो, मी 8:30ला तिथे पोहोचलो म्हणून. आणि मी आत्ता मला धडधड होतं ते आठवण की मी किती रडायला आलो त्या ठिकाणी की माझ्यामुळे त्यांचा लॉस झाला एवढा मोठा. त्यांची फ्लाईट तिकीट कॅन्सल, बिकॉज ऑन दी स्पॉट फ्लाईट तिकीट कॅन्सल नव्हतं. मग ती फ्लाईट कॅन्सल सगळं झालं. मग मी त्यांना खूप तिकडच्या माणसांना सगळ्यांना भेटलो की मला काहीतरी करा, आतमध्ये पोहोचवा. पण ते बोलले नाही, तुमची बोर्डिंगच बंद झाले, फ्लाईटची बोर्डिंग 1 तासानंतर बंद होते, तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळत. ती फ्लाईट गेली. लिटरली बसून तिथे रडासारखं मला तोंड झालं की आता मी काय करू म्हणून. माणसं येतात येतात, मी कोणाला काय बोलू, असं वाटलं की मी बंद करतो सगळ्यांना, जातो गपचूप घरी, सगळं ब्लॉक करून जातो सगळ्यांना म्हणून की तोंड दाखवलं उत्तरच नाही ना. मग त्यांनी समोरचे जे प्रोडक्शन होते त्यांनी फोन केला मला की तू नको टेन्शन घेऊस, काय ठीक आहे झालंय, आम्ही दुसरी फ्लाईट अरेंज करतोय. मग 11ची फ्लाईट दुसरी अरेंज केली. वा वा वा. मग ती 11ची फ्लाईट झाली. मग ते बोललं की नेक्स्ट टाइम लक्षात ठेव, बोर्डिंग 1 तास आधी संपते. आणि मी ते बोर्डिंग पास मला माहितीच नव्हतं काय असतं वगैरे. ते गेल्यावर तुम्हाला बोललं की तुमचा बोर्डिंग पास द्या म्हणून. बोलू ते काय मला नाही माहिती, माझ्याकडे तिकीटचा फोटो आहे, हा तिकीट बघा म्हणून. बोर्डिंग पास मला नाही माहिती. पण मला असं वाटतं की तुझे बोलतोयस की तुला असं वाटलं की एका क्षणी अपॉर्च्युनिटीज गेली, परत आली. त्याच्या मागचा जो संघर्ष आहे ना, तो बोलत होता तिकडे. आणि हे होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मला वाटतं की तू जे काही करत गेलास, तू मुद्दामून नाही केला, तू एक्सायटेड होतास, तुझ्याकडनं चुकून घडलेली गोष्ट आहे, लोकांनी सपोर्ट केलं. का केलं? बिकॉज ऑफ हार्दिक पांड्या. हां. आणि तुझ्यासाठी मला वाटतं तो तुझा आयडल पण आहे आणि तू हुबेहूब तसा दिसतो. पण तुझी आणि हार्दिक पांड्याची जी भेट होती, ते आपण परत विषय राहिला की कधी बोलणं झालंय, फर्स्ट टाइम जेव्हा म्हणजे झालं कसं जो वॉव माहितीये? मुवमेंट काय होता आयुष्यात? झालं असं की स्टार्टिंगला मी त्यांच्या सोबत शूट करायला लागलो. मग 1 शूट झालं, 2 शूट झालं. मग ते अरे हा सारखा मला शूटला येतोय. ठीक आहे, मग त्यांची ती क्युरिओसिटी वाढली की अरे हा प्रत्येक वेळी शूटला वगैरे येतो म्हणून. आणि मग ते येतं ना की सारखं माणसं पण बघता ते आपण वाटतं की बोला वगैरे असं म्हणून. मग ज्यावेळी शॉर्ट संपला आणि मी एका ठिकाणी उभा होतो आणि ते हार्दिक सर समोरच उभे होते. मग त्यांनी समोरून विचारलं की कैसा है, नाम क्या तेरा, कैसा काय काय. मग तो यार तू आज भी यहाँ पे आ गया, ऐसा. मग तिथे असं होतं की यार तू प्रत्येक वेळी शूटला येतो, वा चांगलं चाललंय. कारण माझ्या आधी बॉर्डरवर त्यांचं कोणच नव्हतं. रॅन्डमली कोणी यायचं आणि शूट वगैरे करायचं. आणि मग त्यावेळी प्रोडक्शन स्वतः मला बोलायचे की यार हम लोग ने इतने ढूंढे हार्दिक पांड्या के बॉर्डर, हमको कोई भी नहीं मिला. ऍट देन आप मिले यार, अच्छा खासा काम हो गया हम लोग का. आणि त्यांना पण ते माहिती आहे ना की अरे कोणी येत नाही युजली, हा सारखा यायला लागला ना, बसल्याचं चांगलं जाम बसून गेला आता की प्रत्येक शूटला येतोय. मग ते व्हायला लागलं, मग अरे तू दिखताय का सच में मेरा ऐसा, मग असं ते यायचं त्यावेळी. कारण त्यावेळी नाही दिसत एवढा मी, फ्रेंच कट वगैरे असं माझ्याकडे. तर मग बोललो की यार तू सच में दिखताय का, तू आज फोटो निकाल दे करून असं. मग त्याने फोटो काढला समोरून, देखते कोण सांगायचं, बट त्यावेळी नाही मॅच करत. मग हळूहळू करता 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 मग ते बॉन्ड वाढायला लागलं की अरे कैसा पाहिजे. मग आउटडोर शूट्स व्हायला लागले आणि ते स्वतःहून बघायचे ना की मी किती मेहनत करतो. मी खरं सांगू तर ज्या ठिकाणी 10% द्यायचं असताना स्वतःचं मी 100% देतो. का? कारण का लोकांना माझं काम दिसू दे, मला अजून काम मिळू दे. लिटरली काही बॉर्डरपासून बघितलं जे शूट्स करतात आणि जाऊन साईडला बसतात, मी उभा राहतो त्या ठिकाणी की हा मला शिकायचं हे कसं असतं ते एक्झॅक्टली, मला काय शॉट्स करायचे. त्यामुळे माझी रिप्लेसमेंट कोणी नाही भेटू म्हणून, मला कोणी रिप्लेस न करता यावं, त्यामुळे मी काम करेन. ते त्यांना दिसलं, त्यांना ते गोष्ट, आणि ते समोरून पण बोलले की तुझं काम मला आवडलं खूप वगैरे म्हणून. मग तिथे बॉन्ड सुरू झाला. आणि हळूहळू मग लुक मॅच व्हायला लागला. मी बियर्ड वाढवली, फिटनेस स्टार्ट केली परत, तो लुक मॅच करायला लागलो, हेअरस्टाईल तशी मॅच ठेवायला लागलो. मग ते इम्प्रेस झालं की अरे हा खूपच आता मॅच व्हायला लागलाय.
मग पहिला असं की यार तू सच में मेरे ऐसा दिखता है क्या, आणि आता असं बोलतात की यार तू यार बहुत ज्यादा ही दिखने लगा मेरे ऐसा. मग ही मुवमेंट आता आली. मग ती वॉर्म मुवमेंट असते ना की त्यांचा जो सपोर्ट असतो आणि ते प्रत्येक वेळी एक अप्रिशिएट करतात की यार आज मस्त दिख रहा है भाई यार. मग ह्या गोष्टी असतात की त्या गोष्टींना खूप वॉर्म फील करून होतं की यार असा माणूस आपला बनला. बोललास की बॉन्ड वाढत चाललाय, कितपर्यंत आला बॉन्ड की त्यांची मम्मी मला फॉलो करते, त्यांची जी आई आहे ती मला इंस्टाग्रामवर फॉलो करते, आणि त्यांच्या ओव्हरऑल सगळ्या फॅमिलीला मी ओळखतो आणि ते मला पण चांगलं ओळखतात असं. ओके. हार्दिक पांड्या नेहमी आपल्या लाईफमुळे ॲक्च्युली किंवा त्याच्या ॲटिट्यूडमुळे लोकांना असं वाटतं की तो खूप ॲग्रेसिव्ह आहे वगैरे वगैरे. तू अनेकदा भेटला आहेस, तू तर आउटसायडर आहे, तू एक डुप्लिकेट म्हणून त्यांना भेटला असशील. 2023चा वर्ल्ड कप जेव्हा भारत हारली होती, आणि पुन्हा 2023मध्येच हार्दिक पांड्या जेव्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता त्यावेळी तो खूप ट्रोल झाला, आणि ट्रोलिंग कुठेतरी 24मध्येच थांबली. अप डाऊन्स. ज्युनियर हार्दिक पांड्या पण ट्रोल होत होता आयुष्यामध्ये. खरं तर खूप लिटरली मला असं वाटलेलं यार की मी इंस्टाग्राम बंद करून निघून जावं, कारण ज्या अर्थाने मला असं ते फील होतं आता की ज्या लोकांनी मला कमेंट एवढं वाईट केला की यार तू पण वो भी छपरी तू भी छपरी. ठीक है, लोग बोला की एक मार्केट में एक छपरी कम था क्या यार, अभी दूसरा भी छपरी आ गया. आणि खूप लिटरली लोक येऊन शिव्या पण द्यायचे खूप आहे की तू ऐसा है तू उसका ऐसा बनना मत कर, तू भी खराब हो जाएगा, असं बहुत खूप सारे यायचे. पण त्यावेळी मला असं वाटायचं की त्यांची काय चूक आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. ठीक आहे, कॅप्टन्सी चेंज झाली सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्यामध्ये एक डिस्कशन होऊन त्या लोक येतात. आणि ठीक आहे, कॅप्टन्सी झाली, तुम्ही असं असतं की तुम्ही ज्यावेळी प्लेअर चांगला खेळतो त्यावेळी तुम्ही त्याची वाहवा करता, आणि प्लेअर जेव्हा खराब, ते ऑब्व्हियसली तो प्लेअर, तो माणूस आहे, तो रोबोट नाही की तो प्रत्येक वेळी सेंचुरी मारेल. ठीक आहे, आणि ज्यावेळी त्याचं गेम वगैरे खराब त्यावेळी तुम्ही त्याला हे डाऊन फील करवतात. पण ज्यावेळी चुकीच नाहीये त्यावेळी काय एवढं सगळ्या गोष्टी. तो ट्रोलिंगचा एवढा होता. पण मला एक गोष्ट माहिती होती की आम्ही त्यावेळी शूट चालू होते, त्यावेळी ज्यावेळी पण शूट व्हायचे त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असायची ना ती सांगायची की यांच्या आतमध्ये काही गोष्टी चालू आहेत, पण चेहऱ्यावरती एक पण गोष्ट ते लोक येऊ देत नाही. प्रत्येक शूट झाला एकदम हसी मजाक शूट झाला, संपला शूट. ऍट द एंड आम्ही असं विचार करतो की जर हा माणूस एवढा खंबीर असू शकतो स्वतःसाठी की आपल्याला किती ट्रोल झाला तरी आपला माइंडसेट असा असला पाहिजे की आपल्याला घंटा फरक नाही पडत की समोरचा आपला काय बोलतोय, मला हे उत्तर द्यायचं माझ्या गेम मधून. माझा गेम खेळून मला दाखवायचं आहे की मी कोण आहे, माझी व्हॅल्यू काय आहे, आणि तुमची तोंड त्यावेळी बंद होतील ज्यावेळी माझा गेम दाखवेल मी. आणि ते झालं शेवटी 24 मध्ये वर्ल्ड कप. शेवटची ओव्हर, शेवटचे विकेट्स त्यांनी जे घेतले, तुम्ही ऍक्सेप्ट करा नका करू, बट ती ओव्हर खूप महत्वाची होती. लिटरली रोहित शर्मा येऊन त्यांचे पप्पा घेऊन बोलतात की हा माझा माणूस आहे, ह्याच्यामुळे मॅच जिंकलाय. ठीक आहे, तो मुवमेंट मला आता असं वाटतं की येस, ही जी जर्नी आहे ना ही सगळ्यांच्या लाईफ मध्ये असली पाहिजे की त्या डाऊनफॉल मध्ये तुम्हाला कसं खंबीर राहता येईल याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही वरती जाल, ठीक आहे, त्यावेळी पण तुम्ही किती एक ग्राउंड बोलता ना डाऊन टू अर्थ तुम्ही राहाल, ती गोष्ट मॅटर करते. ही त्यांच्याकडून शिकणार की हा नाही, ती ऑब्व्हियसली मॅच खूपच सॉलिड होती. त्यानंतर लोक ट्रोलिंगचे त्याने तोड बंद. एक्झॅक्ट, म्हणजे ती एक मुवमेंट सांगतो तुम्हाला. त्यावेळी ना रील माझ्या होत्याच, खालती कमेंट होते की यार तू तो छपरी आहे करून. ठीक आहे, ही जी मी पर्टिक्युलर ती वाचली, त्याच्या खाली 700 कमेंटचे रिप्लाय होते. ठीक आहे, त्यामध्ये मिक्स काय होते, पण जास्त कोण होते की अभि बोल छपरी, अभि हे छपरीने वर्ल्ड कप जिताय. त्यावर ती म्हणून माझ्यासाठी होती की यार हा जे लोक बोलवते ना आता, जे ऍक्च्युअल फॅन लोक आहेत, खरे लोक डिझर्व करतात की अच्छा त्यांना माहिती हा हार्दिक कोण आहे म्हणून, त्याचं स्ट्रगल काय, त्यांच्या खाली त्यांच्या रिप्लाय वर होते की इसी ने आपका वर्ल्ड कप जिताया हुआ है जिसको आप छपरी बोल रहे. त्यांची पर्सनल लाईफ तर खूपच, पण त्यावरती नको बोलायला, तुझा जॉब धोक्यात येऊ शकतो. सो बट पर्सनल लाईफ म्हणजे एक पण आहे की त्यांची पर्सनल लाईफ. ठीक आहे, आपण कोण होतो की तो त्याच्या लाईफ मध्ये काय करतो, आपल्या लाईफ मध्ये आपण काय करतो हे मॅटर करतं. त्याच्याकडे पैसा आहे, तो दारूवरती उडवेल किंवा मग मुलीवरती कुठेही काय करेल. तुमच्याकडे पैसा, तुम्ही पण दारू प्याल, तुम्ही सगळ्या गोष्टी कराल, पण आपल्याकडे पैसा नाही म्हणून लोक बसतात. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो एन्जॉय करतो, करू दे त्याला. पण तो त्याची लाईफ मध्ये करतोय, तो आपल्या लाईफ मध्ये काही इंटरफेअर नाही करत आहे. हे असून सुद्धा तो गेम मध्ये काही त्याच्यामध्ये प्रभाव नाही पडत आहे. तो गेम मध्ये पण तेवढंच पर्सेंट देतोय जेवढं त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये पण. लोक घेरतात तेव्हा ऑब्व्हियसली हा प्रसंग झाला असेल तुझ्यावर, लोक येतात तुझ्यावर फोटो काढतात, ठीक आहे, काय फिलिंग असते त्यावेळी? त्यावेळी ना प्राऊड मोमेंट असं खरं तर की ज्यावेळी आपण बघतो ना की एवढे लोक ट्रोल करत आणि ते लोक स्वतःहून बोलतात. मला लिटरली लोक बोलत होते की भाई मैंने एक बार भी ट्रोल नहीं किया है, जितनी बार लोगों ट्रोल किया ना मैंने उनको गाली देकर बोला, लेकिन मैंने कभी ट्रोल नहीं किया है, मैं हार्दिक का इतना बड़ा फैन. हे लोक बोलतात, कमेंट खूप सारे असतील पण आता की मुझे प्राउड फील होता है कि मैंने आज तक हार्दिक को एक बार भी ट्रोल नहीं किया.
ह्या गोष्टी लोकांच्या तिथे येतात आणि लोक भेटतात, फोटो वगैरे काढतात की यार तुमची जी त्यांच्यासोबत नाही फोटो काढायला भेटताय व तुमच्यासोबत भेटताय, आम्ही त्यांना तुमच्या रूपामधून बघतोय. आम्हाला त्यांच्यासोबत भेटणं पॉसिबल आहे नाही माहिती, पण तुमच्यासोबत भेटून आम्हाला तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करायचं की आम्ही काय फील केलं हे दर्शकांचं. तू मग आता अनेक क्रिकेटर्सना भेटला असशील, रोहित शर्मा वगैरे. हो. कधी रोहित शर्मा म्हणजे बोललाय तुझ्याशी? बोलणं तर खूप वेळ हो. होतं, पण कॅज्युअल असतं ते की अरे कैसा बॅडी वगैरे बोलणं वगैरे असतं की काय शूट चालू वगैरे असतं, ह्या गोष्टी नॉर्मल असतात कॅज्युअल. हार्दिक पांड्याचा वाढदिवस तर तुला माहिती असेल, कधी असतो? 11 ऑक्टोबर. वा. सो आज तू अनेक क्रिकेटर्सना भेटतो, जातो, त्यांच्यावर वावर पण असेल तुझा. तुझ्या आईवडिलांचं कसं रिॲक्शन आहे या गोष्टींवरती? कसं असं माहितीये की तुम्ही स्वतः किती पण मोठं सलमान खान असाल, ठीक आहे, घरच्याकडे तो सल्लूच असतो. त्यानुसार येते की माझ्या घरामध्ये स्टार्टिंग एवढं काय नव्हतं, बट आता ज्यावेळी थोडं जास्त फेम वगैरे मिळायला लागले त्यावेळी त्यांच्या ओळखीमध्ये जे लोक ते लोक होते की अच्छा तुम्ही पांडुरंगचे वडील वगैरे आहात का, असं काही त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून द्यावर म्हणून. पण त्यांना आता थोडीशी वाटायला लागले की आपला पोरगा काहीतरी चांगलं करतोय. त्याच्या आधी काय एवढं फरक नव्हता पडत. अरे तू बसला घरात त्या कपड्याचे घडी घाल तोपर्यंत, दिवसभर बसून असतो घरामध्ये, दिवसभर मोबाईलवरती असतो. मग हेच असतं. मग ते ना की पापा कहते बडा नाम करेगा बेटा. पण आता एक चांगलं झालंय की त्यांना दिसतंय समोर कुठल्या गोष्टी, हा कुठे चाललाय कामावर करायला, टीव्हीवरती वगैरे येतोय, त्यांना प्राऊड फील होतंय. खूप सिमिलर आहे पांड्या, पांडुरंग, येस, पॅडी, ह्या गोष्टी. तुझा चेहरा आज प्राऊड मुवमेंट आहे. तू आम्हाला वेळ पण दिलेला आहेस. अनेक जे लोक स्ट्रगल करतात रिअल लाईफमध्ये, लोकांना कळत नाही की त्यांनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. कारण खूप चॅलेंजेस आहेत, तुला पण माहिती आहे. नोकरी आज तूही करत असतास तर कदाचित तू या प्लॅटफॉर्मवरती गेला नसतास, पण लक फॅक्टर मॅटर करतो. आणि ते म्हणतात ना किस्मत है तो फिर आपके लिए हर दरवाजे खुले. तू मानतो या गोष्टी? खूप जास्त या गोष्टी. तुझ्यावर कधी असं झालंय की तू बसलायस कुठेतरी आणि हे क्रिकेटर्स किंवा ड्रेसिंग रूममध्ये असं झालंय की ते शॉकमध्ये गेलेत की रे कोणी बोललंय तुला अरे हार्दिक पण इकडे काय करतोय वगैरे? झालं, नक्कीच झालं. मी त्यावेळी आम्ही शूट करत होतो गुजरात टायटन्स आणि चेन्नईचं. त्यावेळी ती ऍक्च्युअल ऍड शूट होती आणि त्यावेळी हार्दिक सर त्यावेळी त्याचे कॅप्टन होते गुजरातचे. आणि मी बसलेलो, मी पूर्ण रेडी होऊन बसलेलो, पूर्ण टॅटूज वगैरे सगळं झालं आणि मी सेटवरती बसलेलो. मी मोबाईल चालवतो, पाठीमागून एक कोणतरी, युजली कसं असं माहिती आहे की शूट चालू असताना आम्ही रेडी होऊन बसतो, मग ज्यावेळी ऍक्च्युअल सेलिब्रिटी वगैरे येतील मग त्यांचे येऊन मग आम्ही शूट स्टार्ट करतो. मग जडेजा यायचं बाकी होते आणि मी रॅन्डमली बसलो, आम्ही वेटच करू त्यांच्यासाठी. आणि ते आले पाठीमागून असं खांद्यावरती हात ठेवला माझ्या की कैसा आहे. मी वरती बघतोय ते, अरे मेरे को लगा सच में हार्दिक पांड्या बैठा है यहाँ पे, तू तो बहुत मॅच कर रहा है. मग ती एक मुवमेंट होती की ज्यावेळी जडेजा बोलतोय की यार तू हार्दिक सारखा दिसतोय, आणि मी स्वतः शॉक झालो की हार्दिक बसला समोर म्हणून. आणि मग त्यावेळी ती बघितलं की अच्छा तू ऐसा आहे. मग त्यांनी विचारलं की तू कोण, काय वर काम करतो म्हणून. ती एक मुवमेंट होती. आणि अजून एक मुवमेंट होती की ज्यावेळी त्यांच्या क्रूनी मला बोललं की आम्ही ज्या शूट्स वगैरे करतो त्यावेळी पूर्ण अटायरमध्ये असतो, त्यांच्या क्रू मध्ये पण येतं बोललो की अरे हम लोग सच में लगा तू सामने हार्दिक सर खडे वगैरे. आणि ती एक असते ना जी स्टेटमेंट की यार जर ज्यावेळी तुम्हाला लोक बोलतात ना की व्हॅलिडेशन देतात की हा तू खरंच त्याला दिसतोस म्हणून, ती खूप अचिव्हमेंट टाईप फील होते. कोणतरी बोल्ट म्हणून बॉलर आहे. हा मी तुम्हाला सांगितलं, मी एमआय शूट करतो, आम्ही समोर रोहित सर बसले, रोहित शर्मा सर स्काय बसले आणि मी समोर होतो. मी त्यांना क्यू देत होतो की माझे डायलॉग्स काय काय, आणि त्यानुसार ते समोर बोलवते आणि मी समोर बसलो. आणि ऍक्च्युअल शूट होतं रोहित शर्मा, स्काय आणि हार्दिक सरांचं. आणि बोल्ट तिथून येत होते, ट्रेन बोल्ट, ठीक आहे, ते त्यांना भेटायला येणार होते असे. आणि मी समोर बोलतो, ते माझ्या खांद्यावरती हात ठेवून बसले, असे उभे राहिले. आणि ते मी त्यांच्याकडे असं बघितलं, अरे आय थॉट इट्स हार्दिक. बोला नाही आय एम इज बॉर्ड. मग ते त्यावेळी शॉक झाले. ती रिॲक्शन त्याची एवढी मस्त होती ना, सगळे हसायला लागले की त्यांना वाटलं की हार्दिक पांड्या समोर उभा आहे म्हणून. आणि तिथपासून ते जेव्हा पण आम्ही भेटतो ते लगेच बोलवतात की अच्छा तू तोच पोरगा आहेस ना की ज्यांनी सेम केलं टॅटूज वगैरे. म्हणून हा मी तोच पोरगा आहे. एक प्रश्न माझा खूप इंटरेस्टिंग असेल कदाचित तुझ्यासाठी, पण एक व्हिज्युअलायझेशन येतं सगळ्यांच्या डोक्यात, माझ्या आलेलं आहे. हेल्मेट आणि हे सगळं पॅड वगैरे घालून एखाद्या रॅन्डम मॅच मध्ये नाही, एका मोठ्या मॅच मध्ये तू हार्दिकच्या ठिकाणी गेलास तर हे हा खूप कॉमन प्रश्न आहे की तू कभी जाता का खेळणे गेले उसकी जगह पे, असं लोक बोलतात. तर म्हणजे ती आतमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक फिलिंग विचार करा ना की मी भले हार्दिक पांड्या नाही, पण ज्यावेळी मी पूर्ण अटायरमध्ये होतो आणि ज्यावेळी हेल्मेटवर होतो तू एकदम 101% हार्दिक पांड्या वाटतो समोर होता. ऑब्वियसली त्यांचा गेम तर आपण कॉपी नाही करू शकतो, पण लुक कॉपी करू शकतो. पण ती एक जी फीलिंग आहे की एवढा मोठा पब्लिकचा क्राऊड, वानखेड इज द बेस्ट थिंग यू कॅन सी द क्रिकेट. तो जर विचार करा की पूर्ण वानखेडे समोर बसलाय, ठीक आहे, सगळ्यांची चेअरअप चालू आहे, मी हेल्मेट घेऊन उतरतोय आणि जातोय वगैरे आतमध्ये, काय बेस्ट फिलिंग असेल ती. म्हणजे वन इन द मुवमेंट असेल की वन इन द लाईफ टाइम. ती मुवमेंट प्रत्येक क्रिकेटरला असं वाटतं की ती मी अनुभवावी.
प्रत्येक जो पण क्रिकेट प्रेमी आहे त्याला असं वाटतं की आपण त्या स्टेजवरती जावं, त्या ग्राउंडवरती जावं, आणि ती खूप मोठी मुवमेंट असेल मला आपण एखादी सिच्युएशन क्रिएट करू. भारताला जिंकण्यासाठी 6 रन पाहिजेत. नुकताच हार्दिकला तो इंजर्ड झाला पिचवरती आणि तो रिटायर्ड झाला आणि तो पवेलियनला गेला. आता 9 विकेट गेलेले हां, आणि तू पवेलियनमध्ये बघ कुणातरी लक्ष गेलं. आता समज आता चिटिंग केलं आपण, इमॅजिनेशन जस्ट चिटिंग केलं. हार्दिक पांड्या त्या स्थितीमध्ये नाही आणि तिकडे जायचं आहे, जिंकायला 2 रन पाहिजेत पिचवरती, आणि तुला सगळं पॅड वगैरे घालून पाठवलं तर काय होईल? मी कम्पेअर नाही करणार त्यांच्या गेम सोबत, बट मी माझ्या 100% देईन की ती जसं हार्दिक सर फिनिश करतात मॅच त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी फिनिश करेन. हे माझं नेहमी एक ड्रीम असेल जर कम्प्लीट झालं तर, पण खूप मोठी मुवमेंट असेल त्या ठिकाणी की एवढ्या पब्लिक मध्ये जाऊन ती मला अचिव्हमेंट मिळेल. आणि मग ती सेलिब्रेशन असलं की हेल्मेट काढून येतो हार्दिक आणि मेन ते हातामध्ये बॅट आणि बॅट वरती दाखवतो. खूप प्रेशियस फिलिंग आहे. कधी बोललास हार्दिक बरोबर मराठीमध्ये? म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी विचारलेलं की तू कहा से करके, तर मी त्या बोललो की हा मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, माझं नाव पांडुरंग चौगले आहे म्हणून. अच्छा त्याला बी नाव पांडुरंग आहे, त्यांचा पांडे आणि माझं पांडुरंग आहे, तर ते थोडं एक असेमा झालेलं. पण असं कधी कधी एक नोकजोक असते मराठीमध्ये वगैरे. मग काही गोष्टी त्यांना आवडतात की राठी क्या तू क्या बोला मराठी में कुछ बताय करो वापस, मग ते मी बोलतो वगैरे असं. मग ते एक नॉर्मल गोष्ट चालू असते कॅज्युअली. ती पहिली रील जेव्हा व्हायरल गेली त्याच्यानंतर तुझी ओळख झाली ती कोणती होती, आणि आता ब्रँड्स कसे तुला अप्रोच होतात आणि कोणकोणते मी विचारू शकतो कोणकोणते ब्रँड्स तुला अप्रोच करतात ते? आता तसं बघायला तर पहिला ब्रँड यायचे नाहीत, पण आता जी ओळख झाली आणि इंस्टाग्रामवरती 1 मिलियन फॉलोअर झालेले आहेत, तर ती खुशी आहे की त्याच्यामुळे एक ऑडियन्स माझी बेस बनले. खूप लोक मला ॲज अ जुनियर हार्दिक पांड्या, काय लोक ॲज अ पॅडी म्हणून ओळखतात. तर मग ब्रँड्सला ऑब्व्हियसली वाटतं त्यांचं एक फेस व्हॅल्यू असावी, ब्रँड समोर येतात. आता ChatGPT पासून खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते आता मला रिच आउट करतात. स्टार स्पोर्ट्सने रिच आउट केलेला आहे. तर त्यांच्याकडून आता नेहमी युजली की आम्हाला तुमच्यासोबत एक शूट करायचं आहे, तुमची एक जर्नी दाखवायची आहेत. आणि एक असं असतं ना की आपल्याला वाटतं की मी कधी फ्रेममध्ये येणार, आणि ती गोष्ट आता हळूहळू यायला लागली. आता मी हे नाही विचार तू किती कमवतोस, ऑब्व्हियसली दाढीवरनं गाडी सुद्धा आलेली. एक्झॅक्टली. हा, तर पर्सनल लाईफ मध्ये तू कसं आहेस? नॉर्मल बिहेव करतो की आता तुला तू स्टार्डम, कारण अनेक लोकांच्या डोक्यात गेल्यानंतर तुला माहितीये की काय होतं, तर ते तू जसा पॅडी आहेस तू तुझ्या मित्रमंडळींसाठी तसाच आहेस की तू थोडासा आता तुझा ऑरा वेगळा झालाय की तू म्हणजे स्टार्सना भेटतोस? ओव्हरऑल तसं नाही, बिकॉज मी स्टार्टिंग पासून माझं असं होतं की मी भले शाहरुख खान जरी झालो, ठीक आहे, त्याच्यावर जर पैसे कमवायला लागलो तरी मी माझ्या मित्रांना सोडणार कधीच, बिकॉज ते त्यावेळी माझ्यासोबत होते जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि काय गर्व ठेवून कायच करायचं आहे. आज आपल्याकडे पैसा आहे, उद्या दिवसामध्ये पैसा निघून जाईल काहीच माहिती नाही. आणि एक्झॅक्टली उरते फक्त माणसाची रिस्पेक्ट, माणसाचे पुण्य, की ह्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं आहे, हा माझ्यासोबत कसं बोलला आहे. आणि तेच मला आवडतं की ज्यावेळी लोक बोलते की यार तू खूप चांगला आहेस, बस मला तेवढं जावं. तुला आता लोकांना इन्स्पायर करत हसवत राहा. आणि मला वाटतं हार्दिक पांड्याच नाही, तू जेवढेही बॉडी डुप्लिकेट तू करतोयस रोल प्ले, आणि मला वाटतं इन फ्युचर तुला आम्हाला सगळ्यांना मूवीमध्ये बघायला सुद्धा आवडेल. आणि विश यू ऑल द बेस्ट. त्याबद्दल एक मेसेज आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. या आफ्टर दिस पॉडकास्ट मी एकच बोलेन की मी खूप खुश होतो खरं तर हा पॉडकास्ट करण्यासाठी, बिकॉज मराठी, आपली मराठी भाषा आहे, आपली मराठी माणसं आहेत, त्यांच्यासाठी मी सगळं करायला रेडी आहे. मी खरं सांगू तर मी कधी विचार नाही करत की यार छोटं पेज आहे की मोठं पेज आहे. ज्या लोकांना सुद्धा माझ्याकडून सपोर्ट हवा असेल, जेवढे मी करू शकेन ते मी करायला रेडी आहे. आणि प्रेक्षकांसाठी मी एकच बोलेन की तुम्ही करा यार काहीतरी तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही चांगलं करा. आणि तुम्ही ज्यावेळी चांगल्या गोष्टी करायला लागाल ना, ऑटोमॅटिकली जग तुमच्याकडे येईल. ते देव तुम्हाला अशा गोष्टी, अशा लोकांसोबत भेटवेल की त्या तुम्हाला गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्याकडे त्या बोलतात ना की त्या अचीव्ह करण्यात तुम्हाला हेल्प होऊन जाईल. तर मी एकच बोलणे की तुम्ही संघर्ष करत राहा आणि फक्त थांबू नका. थांबलात तर संपलात. आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावरती की आई वडिलांचा आदर जरा करा. क्या वाटतं? हा उपयोग वाटतो. आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. कॉमेंट करा, भरभरून प्रेम द्या आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.